पंचगंगेच्या किनारी वसलेल्या कोल्हापूर शहराला करवीर नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. छत्रपती शाहू महाराजांच्या या शहरात पर्यटनासाठी अगणित ठिकाणं आहेत. कोल्हापूर पर्यटनाच्या पहिल्या भागात आपण महालक्ष्मी मंदिर, भवानी मंडप आणि कनेरी मठ ही ठिकाणं पाहिली. त्याचबरोबर तिथे कसं पोचायचं, एकूण खर्च किती हे सुद्धा आपण पाहिलं. आजच्या भागात आपण कोल्हापूरमधली आणखीनही काही ठिकाणं पाहणार आहोत. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मंडळी, तुम्ही जो माझ्या मागे पाहताय तो आहे न्यू पॅलेस. पूर्वी या राजवाड्याला शाहू महाराज राजवाडा असंही म्हटलं जायचं. राजवाड्याच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी तसंच फोटोग्राफी करण्यास परवानगी नसल्याने मी असं तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवणार आहे. परंतु तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये आलात तर या राजवाड्याला भेट द्यायला विसरू नका. महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा, ज्योतिबा मंदिर, किल्ले पन्हाळा, रंकाळा, शालिनी पॅलेस, कनेरी मठ, भवानी मंडप अशा अनेक ठिकाणांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली. या ठिकाणांबरोबरच कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला, तो म्हणजे शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने. कोल्हापूर शहराच्या उत्तरेला साधारण 3 किलोमीटर अंतरावर हा नवा राजवाडा आहे. 1877 ते 1884 या कालखंडात ही इमारत बांधली गेली. प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स मंट यांनी न्यू पॅलेसची रचना केली. युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. कोल्हापूरची ओळख असलेले हे न्यू पॅलेस राजश्री शाहू महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि प्रसंगांचा साक्षीदार आहे. न्यू पॅलेसचा तळमजला शाहू महाराज संग्रहालयात रूपांतरित करून त्यात राजघराण्यातील कपडे, शस्त्रे आणि प्रशस्तीपत्रक प्रदर्शित केली गेली आहेत. हत्तीवरील अंबारी हे या संग्रहालयातील मुख्य आकर्षण म्हणावे लागेल. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ब्रिटिश व्हॉइसरॉयने लिहिलेली काही पत्रे इथे ठेवण्यात आली आहेत. न्यू पॅलेसमधील सर्वात सुंदर विभाग म्हणजे हा महाराजांचा दरबार. छत्रपती, त्यांचे मंत्री आणि प्रजेच्या बैठकांसाठी हा हॉल बांधण्यात आला होता. संग्रहालयात शाहू महाराजांनी भारतात तसेच परदेशात केलेल्या शिकारींची नोंद ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांनी विदेशात घेतलेल्या पदव्यांचे प्रमाणपत्र सुद्धा इथे पाहायला मिळतात. न्यू पॅलेसच्या बाहेर प्राणी संग्रहालय देखील आहे. इमारतीच्या समोरच हा छोटा प्रतिपन्हाळगड बनवण्यात आला आहे. न्यू पॅलेस पाहण्यासाठी 40 रुपये तिकीट दर आकारला जातो. पार्किंगची सुविधा देखील इथे उपलब्ध आहे. कोल्हापूरहून शेअरिंग ऑटो रिक्षेने तुम्ही इथे येऊ शकता. इथूनच आम्ही ऑटो रिक्षेने ज्योतिबा मंदिर आणि पन्हाळगडाकडे निघालो. त्याचे 1500 रुपये होतील असं ऑटो रिक्षावाल्या दादांनी आम्हाला सांगितलं. अगदी कमीत कमी वेळात त्यांनी आम्हाला थेट ज्योतिबा मंदिरापर्यंत आणून सोडलं. पन्हाळगड आम्हाला सूर्यास्त होण्याआधी पूर्ण पाहायचा होता, त्यामुळे इथे जास्त वेळ न घालवता दर्शन घेऊन आम्ही लगेच पन्हाळगडाकडे निघालो. कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात फारच महत्त्वाचं स्थान आहे. शिलाहार राजघराण्यातून यादवांकडे, तिथून बहामणी, आदिलशाही आणि शेवटी मराठा अशा बऱ्याच राजवटींना हा किल्ला साक्षीदार राहिला आहे. आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त काळ ज्या गडावर शिवरायांनी व्यतीत केला त्या पन्हाळगडावर आपण आहोत. ज्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचं देखणं स्वप्न शिवराय साकार करू शकले त्या शिवाकाशेत यांचा पुतळा आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतो. आदिलशाह बरोबर झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोचवेपर्यंत आदिलशहाचा अख्खा सैनिक बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 700 मावळ्यांनी 5 तास रोखून धरलं. त्यांच्या आठवणीत इथे बाजीप्रभू देशपांडेंचं स्मारक उभारण्यात आलं आहे. कैलासवासी रवींद्र मेस्त्री यांनी घडवलेल्या या पुतळ्याचं 22 मे 1977 रोजी अनावरण झालं. ज्या वास्तूमध्ये आता आपण आहोत त्याला 3 दरवाजा म्हणून ओळखलं जातं आणि हा पन्हाळगडावरचा एकमेव पश्चिम दरवाजा आहे. दरवाजावर हा कोरीव मोर पाहायला मिळतो. दगड आणि शिसा वापरून ही सुंदर वास्तू उभारण्यात आली आहे. जर तुम्ही ऑटो रिक्षेने पन्हाळगडावर आलात तर ते आपल्याला फक्त या वास्तूच दाखवत नाही तर त्याबद्दलची माहितीही देतात, म्हणजेच गाईडचं कामही ते करतात. त्याचप्रमाणे या वास्तू पाहण्यासाठी ते हवा तितका वेळ आपल्याला देतात आणि गड पाहून झाला की पुन्हा आपल्याला ते कोल्हापूरमध्ये इच्छितस्थळी आणूनही सोडतात. 3 दरवाजातून आत गेल्यावर हा चौक दिसतो. त्याला विष्णू चौक असं म्हणतात. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा गडावर आले होते तेव्हा त्यांचं स्वागत दत्ताजी पंत वाकनीस आणि कोंडाजी फर्जन यांनी सोन्याची फुलं उधळून केलेलं ते याच विष्णू चौकात. दरवाजावर शरभाचं शिल्प आहे. सिंह आणि व्याल यांच्यासारखं विकराळ तोंड, 4 पाय आणि लांब शेपटी असलेला काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. या शरभाच्या पायाखाली हत्ती सुद्धा कोरलेला आहे. हे शरभ शिल्प असं दर्शवतं की हत्तीसारखा सामर्थ्यशाली आणि हुशार शत्रू जरी आमच्यावर चाल करून आला तरीही आम्ही त्याला शरभाच्या ताकदीने शह देऊ. इथले कमानीचे खांब भारावून टाकणारे आहेत. दगडातून हे गोलाकार सुबक नक्षीदार खांब तयार केलेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या पन्हाळगडाच्या वेढातून सुटका होणं स्वराज्यासाठी गरजेचं होतं. या वेढ्यातून शिवरायांची सुखरूप सुटका होण्यासाठी वीरांनी बलिदान दिलं. त्यापैकीच एक वीर म्हणजे शिवा काशीद. प्रति शिवाजी बनून शिवा काशीद सिद्धी जोहरच्या भेटीला गेले. शिवाजीच येतोय असं समजून वेढा सैल होत गेला. याच परिस्थितीचा फायदा घेऊन शिवराय वेढा भेदून विशाळगडाकडे गेले. इकडे भेटीला आलेला शिवाजी खरा नाही हे समजताच शिवा काशीद यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या चौकात विष्णुतीर्थ नावाची दगडात बांधलेली विहीर आहे. या विहिरीला आत्ताही भर उन्हाळ्यात 5 फुटावर पाणी आहे. अजूनही गावकरी या पाण्याचा वापर करतात. हा 3 दरवाजातील पहिला दरवाजा आहे. खरं तर हेच या वास्तूतील प्रवेशद्वार आहे. या दरवाजाची रचना हेमाडपंथी आहे. दगड वेगवेगळ्या कोनात कापून त्यांना खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकात घट्ट बसू शकतील अशी रचना केली आहे. इथूनच पुढे कोकण विभागाची सुरुवात होते. म्हणूनच या दरवाजाला कोकणी दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं. सूर्यास्त झाला की गडाचे सगळे प्रवेशद्वार बंद व्हायचे आणि नंतर बाहेरच्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नसे. जर कोणी महत्वाची व्यक्ती किंवा एखादा मावळा बाहेर राहिला तर या खिडकीतून दोर बाहेर टाकला जायचा आणि त्या व्यक्तीला वर खेचून घेतलं जात. हीच खिडकी मागील बाजूने अशी दिसते. दरवाजावरील हे भाग फुटलेले दिसतायत कारण सिद्धी जोहरच्या वेढ्यातून या दरवाजावर तोफा डागल्या होत्या. इतका मारा सहन करूनही हा दरवाजा ढासळला नाही. इथूनच काही अंतरावर आहे ही 3 मजली इमारत, ज्याला अंधारबाव असे म्हणतात. ही वास्तू बांधण्यामागे एक विचार करण्यात आलाय. शत्रूचं सैन्य गडावरील पाणीसाठ्यात विष मिसळायचे. तुम्ही बघितलं तर ही विहीर बाहेरून सहज दिसतही नाही. सुरक्षित पाणीसाठा असावा या उद्देशाने ही विहीर बांधली गेलीये. आता समजतंय या वास्तूला अंधारबाव का म्हणतात. या मजल्यावर पहारेकरी तैनात असायचे. असं म्हणतात की इथे राहण्याची सुद्धा सोय होती. आत गेल्यावर इथे वर अशी कमळं दिसतात. अशी शिल्प केवळ कलाकृती नसतात तर ते त्या राजसत्तेचं प्रतीक दर्शवत असतात. या वास्तूला जलमहाल, श्रीनगर, शृंगारतळ अशा नावांनी देखील ओळखलं जातं. मधल्या मजल्यावर गडावरून खाली जाण्यासाठी चोर दरवाजा आहे आणि तळमजल्यावर ही बाव म्हणजेच विहीर आहे. इथूनच काही अंतरावर आहे हा अंबारखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठारे आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी या कोठारांचा वापर केला जात. या कोठारात 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे. धान्य साठवताना कोठाराची ही दारं बंद केली जात असत आणि छतावरील या छिद्रांमधून धान्य पोत्यातून आत सोडलं जात. धान्याचा शिल्लक राहिलेला किंवा केलेला साठा पाहण्यासाठी दरवाजाजवळील ह्या खिडकीचा उपयोग केला जात. पूर्वी बालेकिल्ला असलेला अंबारखाना पन्हाळा किल्ल्याचा महत्त्वपूर्ण भाग होता. वर जाण्यासाठी इथे दगडी जिना केलेला आहे. कोठारातून धान्य बाहेर काढायचं असल्यास ते दरवाजा न उघडता तिथे तयार करण्यात आलेल्या या मार्गातून बाहेर काढलं जात. पन्हाळगडावर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. या मंदिरात महाराजांची संगमरवरी अश्वारूढ मूर्ती आहे. या मंदिरासमोरच शिवरायांचे कनिष्ठ पुत्र छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी ताराबाई यांचा राजवाडा आहे, ज्या ठिकाणाहून त्यांचा राज्यकारभार चालत. या राजवाड्यात सध्या लहान मुलांची शाळा भरवली जाते. पन्हाळगडावर इथेच शिवा काशीद यांची समाधी उभारण्यात आली. याच ठिकाणी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला असं सांगितलं जातं. मुघलांकडून शंभूराजांची सुटका झाल्यानंतर शिवराय आणि शंभूराजे या पितापुत्रांची हृदयस्पर्शी भेट ज्या गडावर झाली होती त्या सज्जा कोठीमध्ये आता आपण आहोत. या इमारतीस सज्जा कोठी हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे या इमारतीस असलेला अतिशय सुंदर सज्जा म्हणजे गच्ची, कोठी म्हणजे राहण्याचे ठिकाण. या कक्षात या वास्तूसंबंधी एक शिलालेख कोरलाय. त्यानुसार आदिलशहाच्या कारकिर्दीत मकसूद अकानी ही इमारत बांधली आहे. शाहूर सन 1008 साली रजब महिन्यात या इमारतीचं काम पूर्ण झालं. सज्जा कोठी 2 मजली असल्याने वरील मजल्यावर जाण्यासाठी या जिन्यातून जावं लागतं. ही वास्तू दगड आणि चुन्याचा उपयोग करून बांधली आहे. अगदी छतावर केलेले हे नक्षीकाम सुद्धा दगडामध्ये कोरलेले आहे. पण आता हा पांढरा रंग दिसतोय तो संवर्धनाच्या कारणास्तव लावलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या पुट्टीचा आहे. पन्हाळ्यावरील एक महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुखरूप निसटले होते. असं म्हणतात की त्या वेढ्यातून सुटण्यासाठीची खलबत सुद्धा याच वास्तूत झाली होती. पन्हाळगडावर पाहण्यासारख्या अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु वेळेअभावी आम्हाला तिथून निघावं लागलं. आता मी आहे अशा ठिकाणी जे कोल्हापूरकरांना अतिशय प्रिय आहे. पर्यटक तर इथे भेट दिल्याशिवाय जातच नाही. जिथे कित्येक वर्ष पाण्यात उभं असलेलं संध्यामठ सारखं सुंदर मंदिर आहे. दिमाखात उभं असलेलं शालिनी पॅलेस आहे, ज्याला कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हटलं जातं. हा आहे रंकाळा.
पूर्वीच्या काळी ब्राह्मण इथे संध्योपासना करण्यासाठी यायचे, त्यामुळेच या ठिकाणाला संध्या मठ नाव पडलं असं म्हणतात. आधी हे मंदिर रंकाळा तलावाच्या काठी होतं, पण कालांतराने तलावाचं क्षेत्र वाढलं आणि हे मंदिर पाण्याखाली गेलं. देवी महालक्ष्मीचे रक्षक म्हणजे रंकभैरव, त्यांच्याच नावाने या तलावाला आधी रंकालय आणि मग रंकाळा असं नाव देण्यात आलं. शेकडो वर्षापूर्वी इथे भूकंप आला होता आणि त्यामुळे रंकाळा तलाव निर्माण झाला. रंकाळा तलावाच्या सुधारणेचा प्रारंभ हे छत्रपती शिवाजी चौथे अल्पवयीन असताना झाला. म्हणजेच याचं काम 1877 साली सुरू होऊन ते 1883 साली पूर्ण झालं. नंतरच्या काळात शाहू महाराजांनी देखील बरीच सुधारणा घडवून आणली. सध्याचं रंकाळाचं स्वरूप हे त्यांचीच देण म्हणावी लागेल. हे ठिकाण कोल्हापूरकरांचं आवडतं पिकनिक स्पॉट आहे. इथे लहान मुलांना खेळायला जागा आहेत, हिरवे लॉन्स आहेत, छोटी उपहारगृह आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या देखील आहेत. संध्याकाळच्या वेळेला बरेच जण इथे बोटिंगचा आनंद घ्यायला येतात. काही वॉकसाठी तर काही निवांत बसून गप्पा मारायला इथे येतात. एकूण दृश्य पाहता रंकाळाला कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह का म्हणतात याचा तुम्हाला अंदाज येईलच. या सगळ्या आठवणी सोबत घेऊन आम्ही कोल्हापूर दौऱ्याची इथे सांगता करत आहोत. आमच्या नजरेतून पाहिलेला हा कोल्हापूर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. तसेच कोल्हापूर दौऱ्याचा पहिला भाग सुद्धा नक्की बघा. पुन्हा भेटूया अशाच काही ठिकाणांसोबत. तोपर्यंत बाय.